स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलवर। तर हा आहे आपल्या या कथेचा दुसरा भाग। सुरू करूया। आधी तिच्या गालावर हलकं थोपटत म्हणाला, ए अगं छोट्या वांग्यासारखी, तुलाच म्हणतोय ग छोट्या पिशाच्या, उठ ना। झोपेतच दिया त्याचा हात पकडत कुजबुजली, साई अजून थोडा वेळ प्लीज, डिस्टर्ब करू नको। तिने त्याचा हात घट्ट पकडल्यावर आदित्यच्या मनात वेगळंच समाधान दाटून आलं। तो तिच्याकडे एकटक पाहत तिच्या चेहऱ्यात हरवून गेला। अरे राजा, काय रे राजा, काय चाललंय? गाडी चालवत असलेला नंदा रिअर मिररमधून त्याच्याकडे पाहत चिडवत म्हणाला, डोळे लावू नको रे, माझं गोड स्वप्न खराब करू नकोस, असं म्हणत आधी हळूच तिच्या डोक्यावर आपलं डोकं टेकवत बसला। नंदा हसत म्हणाला, अरे ती झोपेत आहे म्हणून तू वाचलास, पण ती उठली ना मग बघ, तुझं काही खरं नाही। उठल्यावर बघू ना, आधी हसत म्हणाला। मग अचानक गंभीर होत नंदाकडे पाहत म्हणाला, नंदा तुला एक गोष्ट सांगू का? त्याआधी मी तुला एक विचारतो। नंदा म्हणाला, ती साई म्हणत तुझा हात पकडून झोपली ना? हो, मग काय झालं? आधी सहज म्हणाला, जर तो तिचा बॉयफ्रेंड असेल तर मग काय करशील? नंदा मुद्दाम विचारत म्हणाला। क्षणात आधी चिडला, मी थोडा वेळ आनंदात असलो की तुला सहन होत नाही का? असं नाही रे दादा, सगळ्या बाजूने विचार करायला हवा ना, नंदा शांतपणे म्हणाला। आधी काही क्षण शांत राहिला, मग मंद आवाजात म्हणाला, नंदा एक गोष्ट लक्षात ठेव, या जन्मात माझी बायको फक्त हीच असेल। जर ती कोणावर प्रेम करत असेल तर मी तिला फक्त आठवत जगत राहीन। त्याचा आवाज अचानक उदास झाला। अरे वेड्या, असं काय बोलतोयस? नंदा म्हणाला, चल हवं तर आत्ताच वहिनीला तुझ्यासाठी पळवून नेऊ। छे, आधी लगेच म्हणाला, तुला आपल्या घरचं वातावरण माहीत आहे ना? ती माझ्यावर प्रेम करूनच माझ्या घरी यायला हवी, तेव्हाच तिला आपल्या घरात मान सन्मान मिळेल। नंदा मोठ्याने हसला, अरे ती तर तुला पाहताच जळून पडते, मग तिला प्रेमात कसं पाडणार? तेच तर समजत नाही, आधी डोकं खाजवत म्हणाला। पण एक चान्स मिळाला की लगेच वापरायचा। मलाही वहिनी आवडली रे, नंदा चिडवत म्हणाला, खूप सुंदर आहे। ए ती तुझी वहिनी होणार आहे, आधी लगेच रागावला। अरे बाबा, वहिनी म्हणूनच बोललो, नंदा हसत म्हणाला। चल तिला उठव, लग्न मंडप आलाय, तिला सोडून आपण निघू। आधी मात्र तिच्याकडे पाहत म्हणाला, मनच होत नाही रे जायला, आणि तिच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, नावसुद्धा माहीत नाही। आपण दोघं आत जाऊन काय चाललंय ते बघूया, तिच्याबद्दलही कळेल। तुला वेड लागलंय का? नंदा दचकला। आत्तापर्यंत तिच्या घरची मंडळी तिला शोधत असतील, आपण आत गेलो तर अडचणीत येऊ। मला काही फरक पडत नाही, आधी हट्टाने म्हणाला। मी ठरवलंय। तुझं नशीब, नंदा कपडावर हात मारत म्हणाला। मी आधीच पोलीस स्टेशनला जामीन काढायची तयारी करतो। हा लक्ष्मण नसताना हा राम कुठे जाणार नाही, आधी हसत म्हणाला। तू पण माझ्यासोबतच येणार? मरणाशी खेळायला बोलावतोयस? नंदा नाटकीपणे म्हणाला। चल आधी वहिनीला उठव, आधी तिच्या गालाला हलकं ओढत म्हणाला। ए छोट्या वांग्या, उठ ग, इतका आवाज चाललाय तरी कशी झोपलीस? नंदा लगेच थांबवत म्हणाला, अरे अजून त्यांनी तुला लवर म्हणूनही स्वीकारलेलं नाही, जरा नीट वाग। आधी हसत म्हणाला, तिने नाही मानलं तरी मी तर पहिल्या क्षणी लग्न करून संसार केला, आमची 10 मुलंही शाळेतही गेली। अडाणी आहेस, नंदा डोकं धरून बसला। तेवढ्यात दिया डोळे चोळत उठली। काय रे, ती जांभई देत म्हणाली, मी एक झोप काढली आणि अजून तुम्ही लग्नस्थळी पोहोचलात नाही? गाडी चालवता येते का नाही? ती ओरडताच आधी म्हणाला, ए एवढं का ओरडतेस, आधी तोंड बंद कर, असं म्हणत त्याने तिचं तोंड हाताने झाकलं। क्षणात दियाने त्याच्या हाताला चावलं। आधी ओढत हात झटकू लागला। नंदा हसू आवरत म्हणाला, अण्णा हाच का लव वाईट? तुला मी मारणार आहे, आधी चिडून म्हणाला। दिया दोघांकडे पाहत म्हणाली, ए उंच बगड्या, तुमचं भांडण नंतर करा, आधी मला उत्तर द्या। अगं म्हशी, आधी म्हणाला, अर्धा तास झाला तुला उठवतोय, कुंभकर्णासारखी झोपली होतीस, असं म्हणत त्याने तिच्या डोक्यावर हलकासा टप्पल मारला। दिया डोकं सोडत कारचा दरवाजा उघडून बाहेर पाहू लागली। गाडी पुण्यातील एका मोठ्या लग्न मंडपाच्या पार्किंगमध्ये उभी होती। दिया हसत म्हणाली, ओके, नाईस टू मीट यू नंदा, आणि पुढच्या वेळी कुणाला पळवून नेताना आधी ती लग्नाची मुलगी आहे का ते तपासा। आयडिया हवी असेल तर मला विचारा। ती हसत पुढे म्हणाली, मला सुरक्षित इथे आणल्याबद्दल तुमच्या दोघांचं थँक्स। ती उतरायला लागली इतक्यात आधी तिचा हात पकडतो। दिया चिडून त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू वेडा आहेस का?
हात सोड रे. ए थांब ग, आम्ही दोघंही तुझ्यासोबत येणार आहोत, आदी म्हणाला. कशासाठी? दिया भुया उंचवत म्हणाली. तू आमच्याबद्दल कुणाला काही सांगणार नाहीस याची काय खात्री? म्हणूनच तुला लक्षात ठेवायला आम्हीही तुझ्यासोबत येतोय, आदी मिश्किलपणे म्हणाला. दिया नंदाकडे वळून म्हणाली. नंदा, तुझ्या भावाच्या डोक्याला लहानपणी काही लागलं होतं का? नाही तर का विचारताय? नंदा गोंधळून म्हणाला. अरे मला पळवून आणून माझ्यासोबतच फिरताय म्हणजे चोराच्या उलट्या बोंबासारखं नाही का? मी इतकी मूर्ख आहे का तुम्हाला सहज पकडवेन? दिया तिरक्या नजरेने म्हणाली. मी काही एवढा बावळट नाही, आदी म्हणाला. असं म्हणत त्याने खिशातून पिस्तूल काढून दाखवलं. दिया शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. हे काय, जत्रेत मिळणारं खेळण्याचं पिस्तूल आहे का? नंदा पटकन म्हणाला. नाही, खरं आहे ते, आदी मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणाला. ए मुली, जर तू आमच्याबद्दल कुणासमोर तोंड उघडलंस ना तर पुन्हा तुला पळवून आणेन आणि ही पिस्तूल तुझ्या तोंडात ठेवून गोळी घालेन. आणि फक्त तेच नाही, माझी माणसं इथे सगळीकडे आहेत. माझ्या नजरेतून पळून जायचं स्वप्नही बघू नकोस, तो पुढे म्हणाला. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या भागाचा इन्स्पेक्टर माझा मित्र आहे. तू तक्रार करायला गेलीस तरी तो तक्रार घेणार नाही, उलट तुझाच हात मोडून लॉकअपमध्ये टाकेल. त्यामुळे मी सांगतो ते ऐकायचं. आणि तुझं घरचं तुला हरवल्यामुळे किती काळजी करताय तेही मला बघायचं आहे. म्हणून मी तुझ्यासोबत येतोय. आता समजलं? दिया हात छातीवर घालून त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुला पाहिलं की अगदी भोळा मुलगा वाटतोस, पण माझ्या भागात मी किती मोठी दादा आहे माहिती आहे का? नंदा खळखळून हसू लागला. दिया पुढे म्हणाली. चुकून तू मला पळवून आणलंस म्हणून मीच तुझी दया करायचा विचार करत होते, पण तू तर स्वतःहून माझ्या मागे येतोयस. मग येच, ती थोडी भावूक होत म्हणाली. माझं कुटुंब किती काळजी करत असेल माहिती आहे? माझी ताई तर दियाशिवाय मला हे लग्नच नको म्हणत असेल. माझे मैत्रीण मला शोधत पाण्याचा घोटही न पिता इकडे तिकडे फिरत असतील. कदाचित पोलिसात तक्रारही दिली असेल. चल मग तेही बघूया, आधी तिचा हात पकडत म्हणाला. पण लक्षात ठेव, आमच्याबद्दल कुणाला सांगितलंस तर समुद्रात फेकून देईन. ए हात सोड, दिया लगेच ओरडली. कोणी पाहिलं तर माझ्याबद्दल काय विचार करतील? मला काही फरक पडत नाही, आधी सहज म्हणाला. पण मला पडतो, दिया चिडून म्हणाली. लग्न न झालेल्या मुलीचा हात धरून फिरलास तर लोक काय म्हणतील? मग माझं लग्न कसं होणार? हे ऐकताच आधी आजूबाजूला काहीतरी शोधायला लागला. काय शोधतोयस? नंदा विचारत म्हणाला. अगं, लग्न न झालेली मुलगी म्हणाली ना, म्हणून ती कुठे आहे ते शोधतोय, आधी खटाळपणे म्हणाला. नंदा, तुझ्या भावाला तोंड बंद ठेवायला सांग, नाहीतर मी खरंच तोंड फोडेन, दिया रागाने म्हणाली. तू फोडेपर्यंत माझे हात फुलं तोडतील का? आधी हसत म्हणाला. एकदम बोर अंकल आहेस, दिया हसत म्हणाली. नंदाही मोठ्याने हसू लागला. अरे कुत्र्या, तू पण, आधी नंदाकडे रागाने पाहत म्हणाला. दिया लगेच नंदाकडे हात पुढे करत म्हणाली. नंदा, तुला हवं असेल तर तू माझा हात धर. नंदा लगेच हात मागे घेत म्हणाला. वहिनी, माझ्या भावाच्या हातून माझाच खड्डा खडून घ्यायचा प्लॅन आहे का? काय वहिनी? कोण कोणाची वहिनी? दिया डोळे मोठे करत म्हणाली. तेवढ्यात साई आणि आर्यन दोघं आईस्क्रीम खात तिकडे येताना दिसले. दियाने बाकी सगळे वाद विसरून थेट त्यांच्या दिशेने धाव घेतली. तिला पाहतात साई आणि आर्यन हसत म्हणाले. ए कुठे गेली होतीस? गावभर फिरून आलीस का? हे ऐकून आदी आणि नंदा एकमेकांकडे पाहून हसू लागले. बस एवढंच, ते चिडवत म्हणाले. त्यांच्या हसण्यामुळे दिया अजूनच चिडली. ती रागाने साईकडे कटाक्ष टाकत उभी राहिली. तेवढ्यात आर्यन लगेच तिचा हात धरत म्हणाला. ए माकडाच्या पिल्ला, तुला नेहमी खेळत सुचतो का? ताईचं लग्न सोडून एवढं काय महत्त्वाचं काम होतं तुला? हे ऐकताच आधीच्या पोटात जणू गोळाच आला. हा एवढ्या हक्काने बोलतोय? हा तर दियाने झोपेत घेतलेलं साई नाव नाही ना? तो मनातच कुरकुरला. नंदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून हसू आवरत म्हणाला. तू जरा शांत बस रे. पण आधी कुठं ऐकणार होता? तो थेट दियाजवळ जाऊन आर्यनकडे बोट दाखवत म्हणाला. ए कोण रे तू? तिचा हात का धरलाय? आधी हात सोड. साई आणि आर्यन दोघेही त्याच्याकडे हा कोण अशा नजरेने पाहू लागले. दिया तर अजूनच संतापली. इतका वेळ माझा हात धरून फिरला आणि आता माझ्या मित्रालाच तू कोण विचारतोय? या उंच बगड्याची हिंमत तर बघ, ती मनातच कुरकुरली. आर्यन पुढे येत म्हणाला. अरे तू कोण आहेस हे विचारणारा? आधी छाती ताट करत म्हणाला. मी हिचा बॉयफ्रेंड आहे. क्षणभर तिथे शांतता पसरली. सगळेच थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागले. दियाचे डोळे तर मोठेच झाले. काय? मला न सांगता हा माझा बॉयफ्रेंड कधी झाला? ती आधीकडे असा पाहू लागली जणू स्वतः सैतानच 4 चाकीतून उतरून खास तिच्यासाठी आलाय.
नंदा मात्र मनात म्हणत होता, वा दादा, संधी मिळाली की वापरेन म्हणत होता. म्हणजे हीच ती संधी दिसते. आज मार खाल्ला नाही तर नशीब. साई गोंधळून दियाकडे पाहत म्हणाली, दिया हा काय बोलतोय? दिया घाबरलेल्या चेहऱ्याने म्हणाली, थांब, मलाच थोडी भीती वाटते. मग ती आधीकडे वळून रागाने म्हणाली, ए उंच बगड्या, काय बडबडतोयस? आधी अगदी गंभीर चेहऱ्याने म्हणाला, हो ना, आपण दोघं प्रेम करतोस ना. आत्ताच तर तू म्हणालीस. आधी, मी तुला सोडून एक क्षणही राहू शकत नाही. मला सोडून जाऊ नको. आय लव्ह यू आधी. प्लीज तुम्ही माझ्यासोबत या, माझ्या घरच्यांना भेटा, आजच आपल्या लग्नाबद्दल बोला. म्हणूनच तर तुम्हाला इथे घेऊन आलीस. नंदा तोंडावर हात ठेवून उभा राहिला. देवा, खोट्यावर खोटं बोलतोय हा. आज आपण सुखरूप घरी पोहोचणार तरी का? तो मनात म्हणाला. साई आणि आर्यन एकमेकांकडे पाहू लागले. हे कधीपासून सुरू झालं आणि आम्हाला कळलंच नाही. दोघांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता. दिया संतापून म्हणाली, ए तुझं तोंड बघ आधी. मी असं कधी बोलले? उलट तुला पाहिलं की मला अजिबात आवडत नाही असंच म्हणेन. पण तू सांगतोयस ते एकदाही बोलले नाही. ती रागाने पुढे म्हणाली, तुम्ही दोघांनी मला पळवून आणलं तरी मी दया येऊन माफ करायचा विचार केला. आणि आता तू मला फसवायचा प्रयत्न करतोस? आर्यन कपाळावर हात मारत म्हणाला, दिया, आधीच एवढा प्रॉब्लेम कमी आहे का? आणि आपल्या माधव सरांचं काय? ए आर्यन, दिया जवळजवळ रडतच म्हणाली, आधीच डोकं फिरलंय माझं. तू अजून काय बोलतोयस? मी कधी त्यांच्यासोबत संसार केला? इतक्यात मागून एक आवाज आला, इथे काय चाललंय? दियाची वहिनी अभिनया तिथे आली होती. अय्यो, सगळं संपलं. दिया मनातच घाबरली. तिने डोक्यावर हात मारला, पण आधी लगेच तिचा हात खाली करत म्हणाला, मी आहे ना, काही प्रॉब्लेम आला तर मी बघतो. प्रॉब्लेमच तू आहेस, दिया दात खात म्हणाली. पहिल्यांदा इथून निघ. या लोकांना छोटा विषय मिळाला तरी मोठा करतात. आता हे प्रकरण मिळालं तर मला घरात चांगलंच सुनावतील. ती मनात विचार करू लागली. अभिनया रागाने म्हणाली, ए वेडाबाई, कुठे गायब झाली होतीस? तुझ्या ताईचे सासरे दर मिनिटाला तुला विचारतायत आणि इथे तू मित्रांसोबत गप्पा मारतेस? चल पटकन. असं बोलून अभिनया तिथून निघून गेली. दियाने सुटकेचा निश्वास सोडला. हुश, बहुतेक चांगल्या मूडमध्ये आहेत म्हणून लगेच केल्या. पण अभिनया 2 पावलं पुढे जाऊन अचानक परत वळली. हो, आणि हे दोघं कोण? नवीन चेहरा दिसतात. दियाच्या पायाखालची जमीनच सरकली. गेलं काम, ती मनात म्हणाली. आधी लगेच बोलायला तोंड उघडत म्हणाला, मी. पण त्याआधीच दियाने झटकन त्याचं तोंड हाताने बंद केलं. माझे मित्र आहेत वहिनी, ती पटकन म्हणाली. अभिनया संशयाने म्हणाली, छे, तू पण ना, त्या मुलाचं तोंडच बंद केलंस. काहीतरी गडबड वाटते मला. दिया लगेच हसत म्हणाली, काही नाही वहिनी, तो एकदा बोलायला लागला की थांबतच नाही, म्हणून तोंड बंद केलं. आणि तुझा मित्र पण तुझ्यासारखाच वाटतोय, खूप बोलका. चल लवकर ये, असं म्हणत अभिनया तिथून निघून गेली. हुश, दियाने सुटकेचा निश्वास टाकत आधीच्या तोंडावरून हात काढणार इतक्यात, सिस्टर, आधी मोठ्याने ओरडला. दिया दचकली. कोणाला बोलावतोय हा? ती वर पाहतच लक्षात आलं तो अभिनयालाच हाक मारत होता. ए, तिला कशाला बोलावतोयस? दिया दात खात कुजबुजले. अभिनया मागे वळून पाहताच दिया पटकन म्हणाली, काही नाही वहिनी. पण दियाचा गोंधळलेला चेहरा पाहून अभिनयाच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. नक्की काहीतरी आहे इथे. आज जर हिची एखादी कमजोरी माझ्या हातात लागली तर सगळ्यांसमोर हिला चांगलंच खाली दाखवता येईल. अभिनया मनातच हसले. ती आधीकडे पाहत म्हणाली, काय झालं? दिया लगेच डोळ्यांनी आधीला धमकावू लागली. काही बोललास तर संपवलं तुला. अभिनेते पाहिलंच. ए डोळे का दाखवतेस? ती दियाला संशयाने विचारू लागली. मी सांगतो, आधी पुढे येत म्हणाला. दिया मनातच घाबरली. देवा, काही बोलू नकोस, नाहीतर मारून टाकेन. आधी मात्र शांतपणे अभिनयाकडे पाहत म्हणाला, सिस्टर, मी हिचा बॉयफ्रेंड आहे. क्षणभर अभिनया थक्क झाली. काय? मला समजलंच नाही, ती पुन्हा विचारत म्हणाली. आधी अगदी आत्मविश्वासाने म्हणाला, मी तुमच्या घरच्या मुलीवर प्रेम करतो. एवढा वेळ ती माझ्यासोबत होती आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. अभिनयाचे डोळे विस्पारले. नंदा मात्र आधीकडे पाहत मनात म्हणाला, हे आपल्या प्लॅनमध्ये नव्हतं रे. बाकीचे सगळे तोंड उघडून उभेच राहिले. दियाला तर विश्वासच बसत नव्हता. हा काय उगाच बडबडतोय? ती घाईघाईने पुढे येत म्हणाली, नाही वहिनी, काही नाही. हा फक्त उगाच बोलतोय. हा कोण आहे हे सुद्धा मला माहिती नाही. पण दियाच्या डोळ्यांमधली भीती अभिनय ओळखली आणि तिच्या मनात एक वेगळीच कल्पना चमकली. बस, आज योग्य संधी मिळाली. हिने मला आणि माझ्या भावाला अपमानित केलं ना,
आता सगळ्यांसमोर हिलाच लाजवायचं. अभिनया पुढे निघू लागली. दिया घाबरत तिच्या मागे धावत म्हणाली, वहिनी, आपल्यातला आपण शांतपणे बोलून सोडवूया ना. आत्ता हे नका बोलू. यामुळे ताईच्या लग्नात काही प्रॉब्लेम झाला तर? अभिनया तुच्छतेने म्हणाली, मला काय फरक पडतो? तुझ्यासाठी मला काही करायचं असेल तर एकच मार्ग आहे. ती थांबून म्हणाली, माझ्या भावाशी लग्न करायला होकार दे. मग मी हे प्रकरण इथेच संपवते. हे ऐकताच दियाच्या डोळ्यात राग चमकला. माझी काही चूक नाही, मग मी का घाबरू? ती ठामपणे म्हणाली, नाही, तुमच्या भावाशी लग्न करणं माझ्यासाठी शक्य नाही. ठीक आहे, अभिनया अंगाराने म्हणाली, मग मी सगळ्यांना सांगते. असं म्हणून ती पुढे निघून गेली. वहिनी थांबा ना. दिया तिच्या मागे धावली. तेवढ्यात साई तिच्या जवळ येत हळूच विचारू लागली, ए हा कोण आहे ग? खूप हँडसम आहे. मला न सांगता कधीपासून प्रेम सुरू झालं? तू पण चिडवू नकोस, दिया त्रासलेल्या आवाजात म्हणाली. त्याला पाहून अजून एक दिवसही पूर्ण झालेला नाही. साई लगेच डोळे मिचकावत म्हणाली, कदाचित पहिल्याच नजरेत प्रेम झालं असेल, पण निवड भारी आहे तुझी. साई, थोडा वेळ गप्प बस. मोठी कथा आहे, दिया वैतागून म्हणाली. पहिल्यांदा चल, वहिनी काहीतरी सुरू करण्याआधी त्यांना थांबवूया. ती मागे वळून पाहते तर आदी आणि नंदा दोघे अगदी निरागस चेहऱ्याने उभे होते. दिया थेट आदीकडे धावत गेली. काय करून ठेवलंस हे तू? ती त्याचा हात पकडत म्हणाली, आपण दोघं कधी प्रेम केलं? चल, आत्ता माझ्या वहिनीला सांग तू मजेत बोललास. ती त्याला ओढू लागली. आदी मात्र तिच्याकडे बघत हलकंसं हसला. ए छोट्या वांग्या, तो तिचा हात हलकेच घट्ट धरत म्हणाला, जसा आत्ता तू माझा हात धरलायस तसंच आयुष्यभर माझा हात धरायला तयार असशील तर मी आत्ताच सांगितलेलं खरं करतो. दिया अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागले. नंदा 2 पावलं मागे सरकत मनात म्हणाला, झालं काम, आज दादाची मार खाणं पक्का. तो मागे सरकता सरकता थेट आर्यनला धडकला. आर्यनही सगळं पाहत होता. साईच्या मनात मात्र वेगळंच सुरू होतं. वाह, काय भारी प्रपोज केलं. मी असते तर आत्ताच हो म्हणाले असते. पण ही पक्की वेडी आहे, नक्की नाही म्हणणार. आणि अगदी तसंच झालं. दिया चिडून म्हणाली, तुला वेड लागलंय का? तुला पाहून एक दिवसही झालेला नाही. ती पुढे म्हणाली, उद्यापासून तुला पाहिलंच नाही तर जास्तीत जास्त आठवड्यात तुझा चेहराही विसरेन मी. मग तू सांगतोयस तसं कसं होईल? आदी शांतपणे तिच्या जवळ आला. त्याने अलगद तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. माझ्या डोळ्यात बघून सांग, तो मंद आवाजात म्हणाला. माझ्यावर तुला कधीच प्रेम होणार नाही असं खरंच वाटतंय? तो हलकंसं असत पुढे म्हणाला, ते जाऊ दे. खरंच मला ओळखत नाहीस? माझी काहीच आठवण नाही? त्याच्या त्या स्पर्शाने दियाच्या पोटात विचित्र फुलपाखरे उडू लागली. आजच तर पहिल्यांदा भेटलो ना आपण, मग असं का वाटतंय जणू आधीपासून ओळखतोय? ती गोंधळली. तेवढ्यात, मामा, तुम्ही म्हणत होतात ना तुमची मुलगी सोन्यासारखी आहे, जरा बघा तुमची सोन्याची मुलगी कशी उभी आहे. अभिनयाचा मोठा आवाज घुमला. दिया आणि आदी दोघेही दचकून मागे वळले आणि समोरचं दृश्य पाहून दोघेही थिजले. संपूर्ण कुटुंब तिथे उभं होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. आदीलाही तिच्या गालावरून हात काढायची इच्छा होत नव्हती, पण शेवटी त्याने हळूच हात मागे घेतला. साई मात्र दियाच्या कानात हळूच म्हणाली, तुझी वहिनी बाकी कशी आहे माहीत नाही, पण तुझ्या बाबतीत खूपच फास्ट आहे. दिया मात्र काय करावं काय बोलावं हेच न समजून गोंधळलेल्या अवस्थेत उभी राहिली. आदी समोर उभ्या असलेल्या सगळ्या लोकांकडे पाहत मनातच विचार करू लागला, हे सगळेच तिचं कुटुंब आहे का? नंदा हलकेच त्याच्या कानाजवळ येत कुजबुजला, ए आदी, वहिनीचं कुटुंब तर आपल्या घरासारखंच मोठं दिसतंय रे. म्हणजे प्रॉब्लेम्सही खूप असणार. अजून काही बिघडलं नाहीये, चल पळून जाऊया. दियाने ते ऐकताच लगेच मान हलवली. नंदा बरोबर बोलतोय, ती म्हणाली. माझ्या घरातही तुमच्या घरासारखे खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आमची वहिनी अभिनया. शहाणपण असेल तर पळून जा. आदी हसत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ए माझ्या छोट्या वांग्या, तेवढं मात्र शक्य नाही. एक कुत्र्या, आधी हात काढ. दिया दात खात म्हणाली, घरचे सगळे इथे आहेत. ती त्याचा हात दूर करायला लागली, पण आदीने तर सरळ तिच्या मानेभोवती हात टाकत तिला स्वतःजवळ उभं केलं. तेवढ्याच शरण रागाने पुढे येत म्हणाला, दिया सकाळपासून कुठे होतीस आणि इथे काय चाललंय? आधी हा कोण आहे? अभिनया लगेच टोमणा मारत म्हणाली, अहो तुमची बहीण एवढी घट्ट उभी आहे त्याच्यासोबत, तरी समजलं नाही का तो कोण आहे? जरा शांत बसा वहिनी, दीपिका मध्येच म्हणाली. दियानेच हळूच आईबाबांना सांगितलं असतं, तुम्हीच गोष्ट एवढी मोठी केली. अभिनय काही बोलणार इतक्यात दीपिकाचे सासरे शेखरजी हात वर करत म्हणाले, 1 मिनिट, सगळे जरा शांत बसा. मग त्यांनी आदीकडे पाहत विचारलं, बाळा मला वाटतं मी तुला कुठेतरी पाहिलंय. तू कोण? नाव काय तुझं?
आदी नम्रपणे हसत म्हणाला, हॅलो अंकल, माझं नाव आदित्य शर्मा आहे. शेवटच्या वेळी बिझनेसच्या कामासाठी राघव दादासोबत आलो होतो, तेव्हा बहुतेक तुम्ही पाहिलं असेल. अरे हो, शेखरजी लगेच आठवल्यासारखे म्हणाले, तू राघवच्या काकांचा मुलगा ना? ते पुढे थोडे संकोचाने म्हणाले, मी तर तुझ्या भावाकडे माफी मागायचा विचार करत होतो. माझ्या PA आणि माझ्या भावाने मिळून मला न सांगता तुमच्या भावाला मिळणारा ऑर्डर आमच्याकडे वळवला. त्यामुळे कदाचित तुझा भाऊ माझ्यावर नाराज असेल. ते गंभीर होत म्हणाले, त्याला सांग मी मनापासून माफी मागतो. माझ्या भावाच्या चुकीमुळे आमची मैत्री बिघडावी असं मला वाटत नाही. लग्नाचं काम संपलं की मी स्वतः भेटायला येईन. आदी लगेच हसत म्हणाला, अंकल, तुमच्या चांगुलपणामुळेच बहुतेक हे लग्न इतकं सुरळीत चाललंय. मी नक्कीच अण्णाला सांगतो. पण खरंच ते या गोष्टीचा एवढा मोठा विचार करणार नाहीत. ते खूप चांगले आहेत. असं म्हणत त्याने नकळत दियाकडे पाहिलं. दियाच्या मनात मात्र काहीतरी हललं. हा एवढा प्रामाणिकपणे बोलतोय. तेवढ्यात शेखरजी पुन्हा विचारू लागले, ठीक आहे, पण मग आमच्या सुनबाईच्या बहिणीशी तुझं नातं काय? आधी बोलायला तोंड उघडणार ते म्हणजे अंकल, तो सुरुवात करणार होता इतक्यात दिया पटकन मध्ये आली. काहीच नाही मामा, ती घाईघाईने म्हणाली, तुम्ही सगळं चुकीचं समजताय. हा फक्त माझा फ्रेंड आहेत. मग ती हळूच आधीकडे वळून कुजबुजली, आधी आधी हात काढ, लोक चुकीचं समजतील. अभिनया लगेच चिडून म्हणाली, अगदी निरागस असल्यासारखं नाटक करते बघा, एक नंबरची नटी आहे ही. शरण लगेच संतापला, अभिनया, आता एक शब्द जरी बोललीस ना तर बघ, आमच्या बहिणीबद्दल आम्हाला सगळं माहिती आहे. तू जा पाहुण्यांकडे लक्ष दे. कोणी खाल्लं नाही खाल्लं तर मला काय? अभिनया हट्टाने तिथेच उभी राहिली. शरण तिच्याकडे रागाने जाणार इतक्यात दिवाकर मध्येच म्हणाले, बस, तुम्ही दोघं शांत राहा. हा काही खेळ नाही, माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. सत्या हळू आवाजात म्हणाल्या, हो, तुमचे बाबा बरोबर बोलताय. आमची मुलगी मस्करी करत फिरत असली तरी मनाने खूप चांगली आहे. ती असं काही करणार नाही. हे ऐकताच दियाच्या डोळ्यात पाणी आलं. आईबाबांना माझ्यावर एवढा विश्वास आहे. आधीने तिच्या खांद्यावरचा हात काढला. दिया धावत जाऊन बाबांना मिठी मारते. थँक्यू बाबा. मग आईकडे पाहून म्हणाली, थँक्यू आई. दिवाकरजी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, पण बाळा, आम्हाला न सांगता कुठे गेली होतीस? हे ऐकताच आदी आणि नंदा दोघेही घाबरले. बस, आता खरं सांगितलं तर आज मार खाणं पक्का, दोघे मनात म्हणाले. दिया क्षणभर विचार करू लागली. मी मी ती अळखळली. मग अचानक म्हणाली, हो बाबा, ताईसाठी मी स्वतः हाताने गिफ्ट बनवलं होतं. ते चुकून ऑफिसमध्ये राहिलं. ते आणायला गेले होते. नंदा सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला, हुश, वहिनीने आपल्याबद्दल काही सांगितलं नाही. आधी हसत मान हलवू लागला. हो, आणि आता ही फक्त माझीच आहे, तो हळूच म्हणाला. नंदा कपडावर हात मारत त्याच्याकडे पाहू लागला. एवढ्या रंगणात सुद्धा तुला रोमॅन्सच सुचतोय, तो वैतागून म्हणाला. पण आधी काही ऐकत नव्हता. तो फक्त दियाकडेच पाहत राहिला. खोटं आहे मामा, सगळं खोटं. अभिनया लगेच मध्ये पडत म्हणाली. आत्ताच हा मुलगा स्वतः म्हणाला की ही त्याच्यासोबत फिरून आली आहे. दिया लगेच अभिनयाकडे वळली. वहिनी, तुम्ही माझ्या शत्रूसारखं का वागता? ती दुखावलेल्या आवाजात म्हणाली. मी पण तर या घरातलीच एक व्यक्ती आहे ना, निदान तेवढं तरी लक्षात ठेवा. अभिनया लगेच उत्तरली. घरातली समजते म्हणूनच तुझ्याबद्दल जास्त काळजी घेते आहे. दीपिका हळू आवाजात पुटपुटली. हो, फारच काळजी. तेवढ्यात दिवाकर कडक आवाजात म्हणाले, सगळे जरा शांत बसा, मी माझ्या मुलीशी बोलतो. मग त्याने दियाकडे पाहत विचारलं, बेटा, तुझ्या वहिनी म्हणतात तसं तू खरंच इतका वेळ या मुलासोबत होतीस का? दियाकडे दुसरा पर्याय नव्हता. ती हळूच मान हलवत म्हणाली, हो बाबा. हां. अभिनया लगेच म्हणाली, हेच तर मी इतका वेळ सांगत होते. मला ओरडलत. आता तुमच्या मुलीचं काय करणार? अरे वहिनी, तुम्ही जसं समजताय तसं काही नाही, दिया घाईघाईने म्हणाली. तो फक्त माझा मित्र आहे. येताना माझी ऑटोमध्येच बंद पडली तेव्हा हा तिकडे जात होता. मला एकटी उभी पाहून मदत केली. ती खोट्यावर खोटं रचत पुढे म्हणाली. मग ऑफिसमध्ये जाऊन गिफ्ट शोधलं पण मिळालंच नाही, म्हणून हा मला परत इथे सोडायला आला. घरच्यांपैकी जवळपास सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला, फक्त अभिनया आणि साई सोडून. नंदा मात्र आधीकडे पाहत मनात म्हणाला, लोक कानामागे फुलं खोचतात म्हणे, पण ही तर पूर्ण बागच लावत आहे. एवढं खोटं कसं बोलते? पण आधी त्याची नजर तर दियावरून हलतच नव्हती. नंदा त्याला चिडवत म्हणाला, जा रे राजा, तुझ्या जंगलात तर पावसाळा सुरू झालाय. आधी फक्त असत मान हलवू लागला. दिवाकर पुन्हा गंभीरपणे विचारू लागले, दिया, तू जे सांगतेस ते खरं आहे ना? दियाला आधीला अडकवायचं नव्हतं. ती हळूच म्हणाली, हो बाबा. आणि तेवढ्यात, हो मामा, आधी शांतपणे म्हणाला, ती सांगते ते सगळं खरं आहे.
सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडणार इतक्यात. आणि मी आणि ती एकमेकांवर प्रेम करतो हेही खरं आहे. क्षणभर सगळे थिजले. ए, दिया दात खात म्हणाली. 2 मिनिटं तरी गप्प बस रे माकडा. आधी हसत म्हणाला. तू मला काहीही बोल सेलम, पण आता आपल्याला कोणी वेगळं करू शकत नाही. दिवाकर कपाळावर हात ठेवत म्हणाले. हे काय चाललंय? दिया लगेच हसत आधी जवळ गेली. त्याचा हात पकडत हळू आवाजात म्हणाली. प्लीज रे, बाबांना सांग की मजा करत होतास. प्रँक होता असं सांग. आधी मात्र अगदी गंभीर झाला. दिया, तो शांतपणे म्हणाला. तू मामाबाबांशी नीट बोलीस तर ते आपलं प्रेम समजून घेतील. मग तो थेट दिवाकरजींकडे वळला. मामा, आम्ही दोघं खरंच प्रेम करतो. तुम्हाला मान्य असेल तर मी माझ्या घरच्यांना घेऊन येतो. विधीपूर्वक मुलगी मागायला तयार आहे. काय वेड्यासारखं बोलतोयस? दिया संतापली. आपण दोघं कधी प्रेम केलं? तेवढ्यात आर्यन पुढे येत म्हणाला. हो, मलाही शंका आहे. जर खरंच प्रेम करत असाल तर तुमचा एक फोटो दाखव, मग आम्ही मान्य करू. दियाच्या चेहऱ्यावर लगेच आनंद चमकला. वाह, आता कळलं तू खरंच वकिली शिकतोयस, ती हसत म्हणाली. बाकीचेही म्हणू लागले. हो, फोटो दाखवा. नंदा कपाळावर हात मारत म्हणाला. गेलो आपण, आता तर पकडलो गेलो. दिया आधीकडे पाहत म्हणाली. काय रे, दाखव ना आपला फोटो. आधी मात्र शांत उभा राहिला. दिया हसत म्हणाली. मी आधीच सांगितलं होतं ना, हा फक्त प्रँक होता. मग ती आधीकडे पाहत म्हणाली. मला सोडून आणल्याबद्दल खूप थँक्स आधी. ती दिवाकरजींचा हात धरत म्हणाली. चला बाबा, आपण कामाकडे जाऊया. 1 मिनिट. आधीचा आवाज पुन्हा घुमला. सगळे परत त्याच्याकडे वळले. त्याने शांतपणे खिशातून फोन काढला. फोन उघडला सुद्धा नाही, फक्त स्क्रीनला स्पर्श केला आणि पुढच्या क्षणी स्क्रीनवर एक फोटो दिसला. त्यात आधी दियाला आपल्या हातात उचलून उभा होता आणि दिया त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. क्षणभर सगळेच थक्क झाले, पण सर्वात मोठा धक्का दियाला बसला. मी तर वेगळा ड्रेस घातलाय, हा फोटो कधी काढला? मी याला आधी कधी पाहिलंच नाही. ती पुन्हा पुन्हा आठवायचा प्रयत्न करू लागली. हे कधी झालं? तिचं डोकंच फुटेल असं वाटू लागलं. आधी शांतपणे आर्यनकडे पाहत म्हणाला. आता विश्वास बसला? क्षणात सगळ्यांच्या नजरा दियावर खेळल्या. सत्या धक्क्यात म्हणाली. दिया, हे काय आहे ग? दिया मात्र आधीकडे अशी पाहत होती जणू आत्ताच त्याचा जीव घेणार. आधी मात्र ओठांवर खट्याळ हसू आणत मनात म्हणत होता. आता तू फक्त माझीच आहेस. हे काय आहे दिया? दिवाकरजींनी गंभीर आवाजात विचारलं, कारण त्यांच्या मनात दियासाठी कितीतरी स्वप्न होते. मुलीचा अचानक घेतलेला निर्णय त्यांना आतून हलवून गेला होता. तरीही त्यांना एक आशा होती की माझी मुलगी असं काही माझ्यापासून लपवणार नाही ना. म्हणूनच ते तिच्या चेहऱ्याकडे अपेक्षेने पाहू लागले. पण दियाच्या चेहऱ्यावर मात्र हजारो प्रश्न आणि गोंधळ दिसत होता. कदाचित हा फोटो खराच असेल का, असा विचार दिवाकरजींच्या मनात आला. बाबा, एवढंच दियाच्या तोंडून बाहेर पडलं. त्यापुढे शब्दच फुटेना, कारण तो फोटो नेमका कधी कुठे काढला गेला हे तिलाच माहीत नव्हतं. त्यामुळे उत्तर द्यायचं तरी काय? त्याहून मोठा प्रश्न तिच्या मनात फिरत होता. हा मुलगा कोण आहे? दियाची शांतता म्हणजे तिची संमतीच असावी, असं दिवाकरजींनी समजून घेतलं आणि पुढे काय करायचं याचा विचार करू लागले. जाऊ द्या समधीजे, शेखरजी मध्येच म्हणाले. दिया मुलगी गप्पा आहे म्हणजे बहुतेक दिया आणि हा मुलगा खरंच एकमेकांवर प्रेम करत असावेत. मनाला काही लावून घेऊ नका. आजकालच्या मुलांना कधी काय सांगायचं हेच कळत नाही. शिवाय छोट्या गोष्टीचं मोठं प्रकरण करून ठेवतात. हे बोलताना त्याने मुद्दाम अभिनयाकडे कटाक्ष टाकला. आणि समधीजे, शेखरजी पुढे म्हणाले. तो मुलगा आणि त्याचं कुटुंब खूप चांगलं आहे. आपल्या तोला मुलाचंच आहे सगळं. म्हणून तुम्हीच बोलून हे प्रकरण नीट मार्गी लावा. दिवाकरजींनी हलकंसं मान डोलावली. थँक्स अंकल, आधी आनंदाने म्हणाला. अरे थांब जरा, शेखरजी हसत म्हणाले. असं वाटतंय की आत्ताच मुलीला उचलून घेऊन जाशील तू. अजून माझ्या मुलाचं लग्न व्यवस्थित पार पडू दे. आधी हळद, मेहंदी, सप्तपदी सगळे विधी नीट होऊ देत. मग एखादा शुभ दिवस बघून तुमच्या विषयावर बोलू. ओके अंकल, आधी हसत म्हणाला. माझ्या दियासाठी कितीही वर्ष वाट पाहीन, पण फार उशीर करू नका. थोडं लवकर झालं तर मला खूप आनंद होईल. आधीचं बोलणं, त्याच्या डोळ्यात दिसणारं प्रेम आणि त्याचा स्वभाव, हे सगळंच दियाच्या कुटुंबाला आवडलं होतं. पण प्रश्न मुलीच्या आयुष्याचा होता. हे लग्नाचं काम संपलं की आम्ही तुम्हाला भेटतो, दिवाकरजी म्हणाले. आता तुमचा मोबाईल नंबर देऊन जा. ठीक आहे मामा, आधी सहज म्हणाला. अरे बापरे, इतक्या लवकर मामावर पोहोचलास? भारीच, नंदा मनातच म्हणाला आणि दियाकडे पाहिलं. पण ती अजूनही धक्क्यातून सावरली नव्हती. हा माझा व्हिजिटिंग कार्ड, आधी म्हणाला. कधीही फोन करा, मी तुमच्या समोर हजर होईन. आणि जर मी काही चुकीचं बोललो किंवा वागलो असेल तर मला माफ करा. काही नाही रे, दिवाकरजी शांतपणे म्हणाले. मी माझ्या कुटुंबाशी बोलून निर्णय घेतो आणि मग तुला फोन करतो. ठीक आहे, मी निघतो, आधी म्हणाला. दिवाकरजींनी होकारार्थी मान हलवली. अहो दादा, शेखरजी म्हणाले.
माझ्या मुलाच्या लग्नाला येऊन जेवण न करता जाणं नाही बरं का. आधी चला जेवायला. शिवाय आपण आता नातेवाईक होणार आहोत. मग असं कसं चालेल? हो हो या. दिवाकरजींनी औपचारिकपणे आमंत्रण दिलं. तुम्ही जा मामा, मी मागून येतो, आदी म्हणाला. सगळेजण लग्न मंडपात आत जात असताना सत्याजींनी विचारलं, हे सगळं काय चाललंय? चल आधी, दिवाकरजी म्हणाले. दीपिकाला व्यवस्थित सासरी पाठवू, नंतर दियाकडून सगळे विचारू. ते पत्नीला समजावत आत घेऊन गेले. शरण मात्र आधीकडे रागाने पाहत निघून गेला. गेलं सगळं, माझं स्वप्नच तुटलं, अभिनय कुरकुरत म्हणाली. हिला घरची नोकराणी बनवायचं स्वप्न होतं, पण सगळं फसवलं. सुपर रे, नंदा धावत येऊन आधीला उचलून फिरवत म्हणाला. मुलीला पळवायला आला होतास आणि इथे थेट लग्नाची बोलणी करून टाकलीस. दिया अजूनही त्या फोटोचाच विचार करत उभी होती. अगं, तुझं आयुष्य उलटसुलट होतंय आणि तू अजून स्वप्नात आहेस. साईने तिच्या डोक्यावर हलकासा टप्पल मारला. दिया भानावर आली आणि इकडे तिकडे पाहू लागली. अगं साई, सगळे कुठे केले? तिने विचारलं. सगळे तुझ्या लग्नाला होकार देऊन आधी तुझ्या ताईला सासरी पाठवायला गेले, साई मिश्किलपणे म्हणाली. काय? दिया चक्रावली. चल माझी चेलू कुट्टी, आधी तिचा हात पकडत म्हणाला. तुझे बाबा, सॉरी, माझे सासरे बुवा आपल्याला जेवायला बोलावत आहेत. आज आधीचा शेवटचा दिवस दिसतोय. नंदा मोबाईल कानाला लावत मोठ्याने म्हणाला. हॅलो, ॲम्ब्युलन्स का? इथे थोड्याच वेळात चाकू हल्ला होणार आहे. पटकन या, बॉडी घेऊन जावी लागेल. पण आधी पर्वतासारखा स्थिर उभा राहून हसत होता, कारण त्याला माहीत होतं प्रेमात थोडा मार खायलाच लागतो. मी पण एक सुसंस्कृत मुलगीसारखी शांत राहायचं ठरवलं होतं, पण तू मला राहूच देत नाहीस. दिया पदर आवरत संतापाने पुढे आली. कोण कुणाचा लवर रे तू? ती ओरडली. साई आणि आर्यन दोघांनी तिला दोन्हीकडून पकडलं. मला सोडा. दिया त्यांना झटकून आधीकडे धावली. क्षणात आधीने तिला घट्ट मिठीत ओढलं, इतक्या घट्ट की जणू तिची हाडच मोडतील. मग तिला उचलून स्वतःच्या उंचीपर्यंत आणत अचानक तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. दिया धक्क्याने गोठून गेली. आर्यन आणि नंदा तोंड उघडून तो प्रसंग पाहतच राहिले. साईला तर काहीच समजत नव्हतं. तिने आर्यनच्या डोक्यावर टपली मारून त्याचा चेहरा वळवला. नंदा पटकन आधीकडे धावत गेला. राजा, काय करतोयस रे राजा? तो घाबरत म्हणाला. तेव्हा दोघेही भानावर आले. दियाला मात्र हे अजिबात पचलं नाही. तिने सगळी ताकद लावून आधीला दूर ढकललं. असं काय करतोयस रे तू? ओठ पुसत ती त्याच्यावर तुटून पडली. तिने त्याला चांगलाच मारायला सुरुवात केली, पण आधी मात्र सगळे फटके शांतपणे सहन करत उभा होता. सगळी खोडी करून वर असा उभा आहे जणू मोठा त्यागीच. नंदा मनातच कुरकुरला. याला पाहिलं की मला चिड येते. दियाला किती येत असेल? आधीला मारता मारता हात दुखायला लागल्यावर दियाने अखेर मारणं थांबवलं. का रे असं सगळं करतोयस तू? ती रागाने ओरडली. तू जे काही करतोयस ना, ते पाहिलं की मला तुला मारून टाकावं असं वाटतं. नीट इथून निघून जा. माझ्या डोळ्यांसमोर उभाही राहू नकोस. इतकं बोलून दिया तिथे ठेवलेल्या बाकावर जाऊन बसली आणि रडू लागली. साई आणि आर्यन दोघेही तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. दिया रडताना पाहून आधीलाही वाईट वाटलं. तुला रडताही येतं का गं? तो म्हणाला. मग अचानक विचारलं. अगं आधी तुझं नाव काय आहे? आताच कुणीतरी सांगितलं होतं, पण नीट लक्षच नाही दिलं. आधीलाच सोडून बाकी सगळे त्याच्याकडे अवाक होऊन पाहू लागले. नावसुद्धा माहीत नाही आणि इतका वेळ हा तमाशा करत होता. सगळ्यांनी त्याच्याकडे रागाने पाहिलं. त्याच्याकडे दुर्लक्ष करत आधी सहज म्हणाला. अगं, मला नाव कशाला हवं? तू तर शेवटी माझीच होणार आहेस. तुझं नाव जाणून मी काय करणार? चल जेवायला जाऊया. अरे, नंदा डोक्यावर हात मारत म्हणाला. अण्णा, हे थोडं जास्त होत नाहीये का? चल आता घरी जाऊया. तेही बरोबर आहे, आधी रुबाबात म्हणाला. शेवटी होणारा नवरा आहे ना मी, थोडा रुबाब तर दाखवायलाच हवा. घरी जाऊन बोलायचं आहे, मग मुलगी बघायला येऊ आणि लगेच आपलं लग्न. अरे बगड्या, दिया त्याच्याकडे झेपावत म्हणाली. आज तुला सोडलं ना तर माझं नाव दिया दिवाकर नाही. अरे वा, आधी पडत पडत हसला. तुझं नाव दिया आहे का गं? मग दिवाकर कोण? माझे होणारे सासरेजी. ए माकडा, दिया अजूनच संतापली. कोण कुणाचा मामा रे? आणि माझं नाव दिया दिवाकरच आहे, समजलं? नाही ग, आधी खोळकरपणे म्हणाला. ते नाव काही खास नाही वाटत. दिया आदित्य असं ठेव, भारी वाटेल. मी तुझं नाव माझ्यासोबत का जोडू? दिया संतापत त्याच्याकडे चालत आली. मला तू अजिबात आवडत नाहीस. इतक्यात ती घसरली आणि थेट आधीवर जाऊन पडली. पण आधीने तिला पडू दिलं नाही. क्षणात तिला मिठीत पकडलं. काय चाललंय हे? आर्यन डोकं हलवत म्हणाला. काही नीट सांगत नाहीत, फक्त भांडण करतात. दोघेही पक्के वेडे आहेत. हो ना, साई त्रासलेल्या आवाजात म्हणाली. ही दिया एरवी म्हशीसारखी हट्टी, काहीच न सांगता फक्त यालाच मारतेय. मला खरं काय आहे ते नाही कळालं तर माझं डोकंच फुटेल. तुझं तरी ठीक आहे, आर्यन कुजबुजला. आपल्या सरांना कळालं ना की याने दियाला अचानक किस केलं तर त्यांचं हृदयच बंद पडेल. मला सोड.
दिया अजूनही झगडत ओरडत होती. आधी तिच्याकडे बघत म्हणाला, ए छोट्या वांगे, खरं तर माझ्या डोळ्यात बघून सांग, तुला मी आवडत नाही? दियाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. क्षणभर ती शांत झाली, पण लगेच म्हणाली, आवडत नाहीस? तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही ग. असं म्हणत आधीने तिला अजून घट्ट जवळ ओढलं. तुझी दया आली म्हणून गप्प बसले होते. मला हेच पाहिजे होतं, दिया चिडून म्हणाली. ती त्याच्या छातीपर्यंतच पोहोचत असल्याने रागाच्या भरात तिने थेट त्याच्या छातीवर चावा घेतला. अगं वेडी, आधी वेदनेने ओरडला. दुखतंय ग. पण तरीही त्याने तिला सोडलं नाही. दादा, नंदा हळू आवाजात म्हणाला, आमचा भाऊ खरंच तुमच्यावर प्रेम करतो, म्हणूनच असं वागला. कृपया त्याला माफ करा. कोण कुणाची वहिनी? दिया भडकली. मी कधी तुमच्या भावाशी लग्न केलं? आधी त्याला सांग मला सोडायला. अरे आधी, नंदा घाबरत म्हणाला, वहिनीला सोड रे, कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. आधीने तिला अजून एकदा जवळ घेतलं, तिच्या कपड्यावर हलकंसं चुंबन घेतलं आणि मग सोडलं. तुला खरं जाणून घ्यायचंय ना? तो गंभीर होत म्हणाला. मी तुझ्याशी असं का वागतोय? तर उद्या या पत्त्यावर मी तुझी वाट पाहत असेन. त्याने एक पत्ता सांगितला आणि निघायला वळला. मी येणार नाही, दिया मोठ्याने म्हणाली. आधी मागे वळून हसला. मला माहीत आहे, तू नक्की येशील. असं म्हणत त्याने हवेत एक फ्लाइंग किस दिला आणि तिथून निघून गेला. तोंड बघा याचं, दिया वैतागून पुटपुटली. वहिनी, आज जे झालं त्यासाठी सॉरी, नंदा म्हणाला. आणि आमच्याबद्दल कुणालाच काही सांगितलं नाहीस, त्यासाठी खूप थँक्स. हे बोलून तोही आधीच्या मागे निघून गेला. दियाला खोलीत घेऊन जातात साई आणि आर्यन दोघांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय झालं ग? साईने विचारलं. तो कोण होता? दियाने घडलेलं सगळं त्याला सांगितलं. अगं वेडाबाई, साई चिडत म्हणाली. बाबांनी विचारलं तेव्हा खरं सांगायला हवं होतं ना. ते दोघेही माझ्याशी नीट वागत होते, दिया शांतपणे म्हणाली. म्हणून त्यांना अडकवायची इच्छा झाली नाही. हे काही कारण आहे का? आर्यनने विचारलं. तो असं सगळं करेल हे मला कसं माहीत असणार? दिया म्हणाली. आणि तसंच ताईला पडवायला आले होते हे खरं. शेखरजींना कळालं असतं तर उगाच मोठा गोंधळ झाला असता, म्हणून मी काही बोलले नाही. तू काहीही कारण दे, साई म्हणाली. पण बाबांपासून हे लपवणं खूप चुकीचं झालं. आणि तो तुझ्याशी खूपच जास्त जवळीक दाखवतोय, आर्यन गंभीरपणे म्हणाला. तुम्ही दोघं एकत्र असल्यासारखा फोटोसुद्धा आहे त्याच्याकडे. तुला तो आधीपासून माहीत होता का? नाही रे, दिया गोंधळून म्हणाली. मलाच कळत नाही तो फोटो कधी कुठे काढला गेला. मग उद्या तो म्हणाला त्या ठिकाणी जाणार आहेस? साईने विचारलं. नाही, दिया लगेच म्हणाली. मी जाणार नाही. नाही दिया, आर्यन ठामपणे म्हणाला. तू जायला हवं. तेव्हाच कळेल तो तुझ्याशी असं का वागतोय. आम्ही दोघंही तुझ्यासोबत येऊ. जाऊन पाहूया. साईनेही होकारार्थी मान हलवली. आता जा, चेहरा धुवून ये, मग जेवायला जाऊ. ठीक आहे, असं म्हणत दिया वॉशरूमकडे गेली. इतक्यात खोलीच्या दरवाजावर कोणीतरी जोरात टकटक केलं. आर्यन पुढे जाऊन दरवाजा उघडायला गेला. दारावर टकटक झाल्याचा आवाज येताच आर्यन पुढे जाऊन दरवाजा उघडतो. समोर विकी उभा होता. आताच इतका गोंधळ कमी होता का? आता हा वेगळाच. आर्यन मनातच कुरकुरला. काय पाहिजे रे तुला? त्याने त्रासलेल्या आवाजात विचारलं. आर्यन, विकी घाबरलेल्या आवाजात बोलू लागला. मी सगळे CCTV कॅमेरे चेक केले रे. कुणीतरी दियाला खांद्यावर उचलून घेऊन जात होतं. माझ्या दियाला काय झालं असेल रे? चल ना तिला शोधूया. तो जवळजवळ रडायलाच आला होता. माझी दिया नसली तर मी जगू शकत नाही रे. तिला पळवून नेलंय. देव जाणे काय केलं असेल तिच्यासोबत. विचार करूनच भीती वाटते. चल पोलीस कंप्लेंट करूया. साई आणि आर्यन दोघेही त्याच्याकडे रागाने पाहू लागले. हा पुन्हा नव्या समस्या घेऊन आलाय. जे संपलं होतं ते पुन्हा उकरून काढतोय. एवढं सांगतोय आणि तुम्ही इतके शांत बसलात? विकी वैतागून म्हणाला. तुम्ही येत नसाल तर मी ताईला सगळं सांगतो आणि स्वतः दियाला शोधायला जातो. तो बाहेर निघणार इतक्यात आर्यने त्याचा हात पकडून त्याला आत खेचला आणि दरवाजा बंद केला. अरे माझी दिया रे, विकी बेचैन होत म्हणाला. ती किती त्रासात असेल, मला जाऊ दे. तो उठताच आर्यने त्याला परत बसवलं. एका मुलीसाठी किती जण भांडणार आहात रे तुम्ही? तो चिडून म्हणाला. मी माझं प्राणच हरवलंय म्हणतोय आणि तुला जोक सुचतोय? विकी चिडून म्हणाला. कोण कुणाचा प्राण? इतक्यात बाथरूममधून बाहेर येत दिया म्हणाली. दियाला पाहताच विकीच्या चेहऱ्यावरचा रंग परत आला. दिया तू ठीक आहेस ना? तो धावत तिच्याजवळ आला. तुला काही केलं नाही ना त्यांनी? दियाच्या मनात क्षणभर आधीचा चेहरा चमकून गेला. छी, काय विचार करतेस तू? तो आठवतोय तुला? शहाणपण नाही का? ती स्वतःलाच मनात ओरडली. त्याने तुला काही केलं नाही ना? विकीने तिचा हात पकडत विचारलं. ए, हात सोड. दिया लगेच त्याचा हात झटकत म्हणाली. मला काही झालेलं नाही. त्याने फक्त मला पळवून नेल्यासारखा प्रँक केला, बस. कोण होता तो? विकी रागाने म्हणाला. एकदा माझ्या हातात सापडू दे. ए, आर्यन लगेच म्हणाला. तू काय बोललास? हे जर त्याला कळलं ना तर तो तुला उभा आडवा करेल. माझ्या दियासाठी मी जीवही देईन, विकी नाटकीपणे म्हणाला. बस कर रे,
आर्यन वैतागून म्हणाला. नाहीतर अशी शिवी देईल ना की. मग साई आणि दिया तिथे आहेत हे लक्षात येताच तो थांबला. दिया विकीकडे वळली. इकडे बघ विकी, ती गंभीर आवाजात म्हणाली. काल तू माझ्या हातात सापडला असतास ना, तर तुझ्या कारस्थानासाठी तुला चांगलाच मारला असता. ती एक दीर्घ श्वास घेत म्हणाली. आज माझा राग दुसऱ्या कुणावर जास्त आहे म्हणून तू वाचलास. एक सल्ला देते, ती पुढे म्हणाली. तुझ्या बहिणीचं ऐक. उगाच आयुष्य वाया घालवू नकोस. घरी जा, स्वतःचं आयुष्य बघ. तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. मग आपलं लग्न, विकी निरागसपणे विचारताच दिया भडकली. नीट निघून जा इथून. सकाळपासून लग्न लग्न ऐकून डोकं उठलंय माझं. ती त्याला अक्षरशः बाहेर हाकलून देते. साई आणि आर्यन दोघेही हसू लागले. पण याला आधीने तुला पळवलं हे कसं कळलं, दियाने विचारलं. आम्ही तुला शोधत होतो, साई म्हणाली. तेव्हाच हा दिसला. आधी वाटलं हा या गोष्टीचा विलन आहे. मग पकडून चौकशी केली, आर्यन हसत म्हणाला. तेव्हा कळलं हा तर अगदी निरागस पोरगा आहे. मग आम्ही तुझ्या आईकडे गेलो, साई म्हणाली. त्या म्हणाल्या कुठेतरी नवीन ड्रेस घालून फिरायला गेली असेल, येईल परत, म्हणून आम्ही शोधणंच बंद केलं. म्हणजे सगळ्याला आईच कारण, दिया कपाळावर हात मारत म्हणाली. मग हसत म्हणाली. ठीक आहे, जे झालं ते कदाचित चांगल्यासाठीच झालं असेल. इतका तारांनी भुया उंचावत विचारलं. मग काय, त्याच्याशी लग्न करायला तयार आहेस का? अरे, साई लगेच चिडवत म्हणाली. किसपर्यंत पोचलंय प्रकरण. आता नाही म्हणते पण नक्की तयार होईल. शिवाय दिसायलाही भारी हँडसम आहे. श्रीमंत घरचा पण. दोघंही जरा गप्प बसता का, दिया त्रासलेल्या आवाजात म्हणाली. मी त्याला खूप त्रास दिला होता, म्हणून सूड म्हणून असं काहीतरी केलं असेल. तुम्ही विचार करता तसं काही नाही. अगं, आर्यन लगेच म्हणाला. आताही त्याची बाजू घेतेस? त्याने तुला किस केलंय. खेळता खेळता कुणी असं करतं का? इतकं सुद्धा समजत नाही का तुला? वेडी आहेस का? तुझी फ्रेंड आहे ना मी, मग थोडी वेडी असणारच, दिया मुद्दाम म्हणाली. उद्या आपण जातोय ना त्याने सांगितलेल्या ठिकाणी, तिथे जाऊन सगळं विचारू. मग सगळे डाऊट्स क्लिअर होतील. मग ती म्हणाली. चला आधी ताईला व्यवस्थित सासरी पाठवू, मग आपणही घरी जाऊ. साई आणि आर्यनने एकमेकांकडे पाहिलं आणि होकार दिला. तिघेही खाली आले. जेवण करून झाल्यावर हात धुताना दिया हसत म्हणाली. आता बरं वाटतंय. डोळ्यांनाही नीट दिसायला लागलं. ती हात धुवायला गेली आणि अचानक तिच्या मागून कुणीतरी येऊन तिच्या खांद्याला हलकासा स्पर्श केला. बगड्या, अजून गेला नाहीस का तू? दिया मागे वळत ओरडली आणि मारायला हात उचलला. पण समोर उभा असलेला माणूस पाहताच तिचे डोळे मोठे झाले. अगं दिया, मला बोललीस का? त्यांनी भुया उंचवत विचारलं. सॉरी माधवन सर, दिया लगेच अडखळत म्हणाली. चुकून बोलून गेले. आर्यन लगेच हसत म्हणाला. सर, इतक्या शांतपणे तुमच्याशी बोलणारी एकच व्यक्ती आहे, दिया. ते मला माहीत आहे. माधवन हलकंसं हसले. त्या हसण्यात दिया हरवली की नाही माहीत नाही, पण साई मात्र अगदी जागच्या जागी थिजली. ती तर जणू त्या स्माईलवरच फिदा झाली होती. माधवन मात्र काहीच लक्षात न घेता म्हणाले. सॉरी दिया, दीपिकाच्या लग्नाला मला वेळेवर येता आलं नाही. कोर्टात एक महत्त्वाचं काम होतं, ते संपवून यायला उशीर झाला. अहो सर, आर्यन लगेच म्हणाला. ही स्वतःच तिच्या बहिणीच्या लग्नात गायब होती. आणि कसली आठवण, एकदम पूर्ण बिर्याणी संपवून इकडे उभी आहे. तुम्ही उशिरा आलात म्हणून याच्याकडे जाऊन सॉरी म्हणताय का? काय झालं, माधवन यांनी विचारलं. ते काय आहे ना सर, आर्यन सुरुवात करत म्हणाला. एक लिप किस. आर्यन, दिया पटकन त्याचं तोंड बंद करत म्हणाली. सर, हा वेडा आहे. तुम्ही आधी जाऊन जेवून घ्या, मग आपण ताईला भेटायला जाऊ. मग तिने साईकडे पाहिलं. साई, सरांना घेऊन जा जेवायला. साईच्या चेहऱ्यावर लगेच आनंद पसरला. ऊस खायला पैसे लागतात का, असं म्हणत ती लगेच हसत म्हणाली. या सर. ते दोघं निघून गेल्यावर दिया आर्यनकडे वळली. माझं मन त्या एकाने आधीच खराब केलंय. आता तू वेगळं माधवन सरांना काहीतरी सांगून माझी इमेज खराब करू नकोस. नक्की सांगणार, आर्यन लगेच म्हणाला. आपले सर तुझा विचार करत जगतायत. त्यांचं आयुष्य वाचवायचं आहे ना मला. खरं सांगितलं की ते तुझ्यावर उगाच आशा ठेवणं बंद करतील. त्यांना माझ्याबद्दल तसं काहीच वाटत नाही, दिया चिडून म्हणाली. आणि तू काहीतरी बोलून त्यांच्या मनातली चांगली भावना खराब करू नकोस. मग ती थोडं हसत म्हणाली. आणि एक महत्त्वाची गोष्ट, मला वाटतं साईला सर आवडतात. आधी तिच्याकडून कन्फर्म करू दे, मग आपण पुढे बोलू, ती बोट दाखवत धमकावल्यासारखी म्हणाली. आता याबद्दल पुन्हा तोंड उघडलंस ना तर संपवून टाकेन. आर्यनचा चेहरा लगेच पडला. काय रे, फ्यूज गेलेला बल्बसारखा का दिसतोस? दिया हसत म्हणाली. तुम्हा सगळ्यांना कुणीतरी मिळालं, आर्यन पुटपुटला. फक्त मला अजून कोणीच नाही. एक आयडिया सांगू, दियाने सांगितलं. क्षणात त्याचा चेहरा उजळला. सांग ना. काही नाही, ती खट्याळपणे म्हणाली. तू पण एखाद्या लग्न मंडपात जा, एखादी मुलगी पळवून आण, मग तिच्या घरचे स्वतःच तुझं लग्न लावून देतील. दिया हसायला लागली. वा,
भारी आयडिया, आर्यन तिला चिडवत म्हणाला. यात तुला इतकं हसायला काय झालं? तो तिच्याकडे चालत येताच दिया पळाली. वाचवा सर. ती जेवत बसलेल्या माधवन यांच्या मागे जाऊन लपली. ए आर्यन थांब, माधवन म्हणाले. दिया काय झालं? सर मी काहीच केलं नाही. बोलत असताना अचानक मारायला येतोय, दिया निरागस चेहरा करत म्हणाली. आर्यन, माधवन कडक आवाजात म्हणाले. इथे खेळ नको, ऑफिसमध्ये काम आहे, निघूया. सर, आर्यनने ओढून म्हणायचा प्रयत्न केला. सर, दिया मध्येच म्हणाली. याला कधीच सुट्टी देऊ नका, आयुष्यात एक दिवसही नाही. कोर्टात सगळ्यांना प्रश्नांनी गप्प करणारे माधवन तिचं ऐकता शांतपणे मान हलवतात. तू म्हणतेस तर बरोबरच असेल. सर, दिया लगेच गोड आवाजात म्हणाली. या वर्षातला एक दिवस फक्त याला सुट्टी द्या ना. कशासाठी? माधवन यांनी विचारलं. उद्या सर, दिया म्हणाली. उद्या एका महत्त्वाच्या ठिकाणी जायचं आहे. आर्यनसोबत असेल तर मला थोडी भीती वाटणार नाही. अरे बापरे, आर्यन साईकडे कुजबुजला. माझ्यासाठी सुट्टी मागतेय, किती स्वार्थी आहे ही. साई लगेच म्हणाली. तुझ्या सरांनी मला नोकरीला बोलावलं तरी मी सुट्टी घेणार नाही. छी, आर्यन डोकं हलवत म्हणाला. माझ्या आसपास सगळेच प्रेमात वेडे झालेत. आधी सरांना तुमच्याकडून वाचवायला पाहिजे. पण इतकं महत्त्वाचं ठिकाण कोणतं? माधवन यांनी विचारलं. एका व्यक्तीला भेटायला जायचं आहे, दिया थोडी साशंकपणे म्हणाली. आर्यनसोबत असेल तर मला जरा धीर येईल. उद्या त्याला एका केससाठी बाहेरगावी जावं लागणार आहे, माधवन म्हणाले. सर प्लीज, दिया लगेच म्हणाली. एक दिवस फक्त, हवं तर आजच काम करून घ्या त्याच्याकडून. स्वार्थी, आर्यन पुन्हा पुटपुटला. माधवनने त्याच्याकडे रागाने पाहिलं. दिया तुझ्यासाठी किती करते आणि तू तिलाच असं बोलतोस? मग ते थोडा विचार करून म्हणाले. एक काम करूया, उद्या आर्यनला काम आहे पण मला नाही. मी तुला घेऊन जातो. सुपर, आर्यन आनंदाने ओरडला. येस, साईसुद्धा हसले. नाही सर, दिया घाबरत म्हणाली. तुम्हाला कशाला उगाच त्रास? त्यात कसला त्रास? माधवन सहजपणे म्हणाले. आपल्या सरांच्या आवडत्या मुलीला मदत करतोय एवढंच. मी पण फक्त एवढंच समजते, दिया मनात पुटपुटली. चल दिया, माधवन म्हणाले. सरांना भेटून येऊ. दियाने मनात स्वतःलाच सुनावलं. सगळं या माझ्या तोंडामुळेच होतं. पण दुसरा पर्याय नसल्याने ती शांतपणे माधवन यांच्या मागे निघाली. दिया माधवन सरांच्या मागे निघाली. साई आणि आर्यन दोघंही मागून येत होते. आता काहीतरी भारी प्रकार होणार, आर्यन हसत म्हणाला. दोघंही कुजबुजत हसत त्यांच्या मागे चालू लागले. तोपर्यंत लग्नाचे सगळे हिंदू विधी, सप्तपदी, मंगलाष्टक, कन्यादान संपले होते. नवरा नवरी आता स्टेजवर लग्नाचे फोटो काढण्यात व्यस्त होते. माधवन पुढे जाऊन नवरा नवरीला शुभेच्छा देतात, गिफ्ट देतात आणि मग दियाकडे वळून विचारलं. सर कुठे आहेत? बाबा ना, दिया म्हणाली. इथे कुणाशी तरी बोलत असतील. ती दिवाकरजींना शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागली. चल, माधवन सहज म्हणाले. आपण दोघं मिळून शोधू. असं म्हणत त्याने दियाचा हात पकडला आणि तिला सोबत घेऊन चालू लागले. दियाने लगेच दयनीय चेहरा करून साई आणि आर्यनकडे पाहिलं. वाचवा, सोबत या. पण दोघेही सवयीचे असल्यासारखे लगेच मागे हटले. अय्यो, आर्यन हसत म्हणाला. आम्ही येत नाही. तुम्ही दोघं काहीतरी बोरिंग बोलत बसाल. दोघंही पडून गेले. आज तर आपण संपलो. दिया मनात पुटपुटले. तिने हलकेच हात सोडवायचा प्रयत्न केला. का दिया? माधवन अचानक थांबले. मी तुझा हात धरू नये का? दिया थोडी गोंधळली. हे सर असं कधी बोलत नाहीत. आज काय झालंय? नाही सर, ती हळू आवाजात म्हणाली. बाबांनी पाहिलं तर चुकीचं समजतील. असा काही विचार करणार नाहीत, माधवन शांतपणे म्हणाले. खरं तर मी त्यांच्याशी याच विषयावर बोलणार आहे. कोणत्या विषयावर? दिया गोंधळून विचारणार इतक्यात समोरून अभिनय आली. तिने दोघांना एकत्र पाहिलं आणि उपहासाने तोंड वाकडं करत म्हणाली. छी, थोडी सुंदर दिसते म्हणून एक मुलगा पुरत नाही बहुतेक. असं बोलून ती तिथून निघून गेली. दियाच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. माधवनने तिच्याकडे पाहिलं. तुझी वहिनी नेहमी अशीच बोलते ना? त्याने तिच्या गालाला हलकासा स्पर्श करत विचारलं. आता एवढं मनाला का लावून घेतेस? ते हसत म्हणाले. मला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे. तू त्या पावसाच्या थेंबासारखी स्वच्छ आहेस. मग स्वतःशीच पुटपुटले. कसं जगतो शरण तिच्यासोबत देव जाणे. बिचारा. तेवढ्यात तिथे सत्याजी काहीतरी शोधत उभ्या होत्या. माधवने लगेच दियाचा हात सोडला आणि त्यांच्या जवळ जाऊन बोलू लागले. आज सरांचं वागणंच काहीतरी वेगळं आहे, दिया मनात म्हणाली. ती तिथून हळूच निसटण्याचा प्रयत्न करत होती. दिया, माधवनच्या आवाजातला तो शांत आदेश ऐकताच ती थांबली. फक्त नजरेनेच त्यांनी तिला थांबवलं. चला मॅडम, ते हलकंसं असत म्हणाले. सरांना भेटून येऊ. परत एकदा त्याने तिचा हात पकडला आणि पुढे घेऊन गेले. सत्याजींनी मात्र ते नीट पाहिलंच नाही. चांगला मुलगा आहे पण आपल्याला मिळाला नाही. त्या स्वतःशीच फुटफुटत परत कामाला लागल्या. सर, माधवनने आवाज दिला. समोर कुणाशी तरी बोलत असलेले दिवाकरजी वळले. अरे माधवन, ये ये, ते आनंदाने म्हणाले. खूप उशिरा आलास वाटतं. सॉरी सर, माधवन म्हणाले. एक महत्त्वाचं काम होतं, ते संपवून यायला उशीर झाला.
काही हरकत नाही. दिवाकरजी हसले. तू आलास हेच खूप आहे. मग त्यांची नजर दियावर गेली. दिया, तू इथे काय करतेस? बाबा, दिया पटकन म्हणाली, माधवन सरांना तुमच्याशी काही बोलायचं होतं म्हणून घेऊन आले. ती लगेच निघायच्या तयारीत म्हणाली, मी जाऊ का? थांब दिया, माधवन अचानक म्हणाले आणि पुन्हा तिचा हात हलकेच पकडला. आपल्या विषयावरच बोलायचं आहे. आपला विषय? दिया मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहतच राहिले. दिवाकरजींनी दोघांकडे एका मागोमाग पाहिलं. माधवन, ते गंभीरपणे म्हणाले, आधी सांग काय बोलायचं आहे. माधवन सरळ उभे राहिले. सर, तुम्हीच तर आधी सांगितलं होतं, ते शांत आवाजात म्हणाले. दीपिकाचं लग्न झाल्यावर पुढे माझं आणि दियाचं लग्न बघू असं. दियाच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. माधवन पुढे म्हणाले, तर पुढच्या शुभमुहूर्तावर मी दियाशी लग्न करायला तयार आहे. दियाला अक्षरशः धक्का बसला. तिने लगेच हात सोडवला आणि थेट दिवाकरजींच्या मागे जाऊन उभी राहिली. क्षणभर माधवनच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. तिला हे नकोय का? पण लगेच त्यांनी स्वतःलाच समजावलं. अचानक लग्नाचा विषय निघाला म्हणून घाबरली असेल. दिवाकरजींना मात्र दियाच्या हालचालीतून सगळं समजलं होतं की तिला हे आवडलं नव्हतं. तरीही माधवनचं मन दुखवायचं त्यांना नव्हतं. माधवन, ते शांतपणे म्हणाले, या आठवड्यात तुला उत्तर देतो. माधवन गोंधळले. नेहमी असत खेळत हा विषय बोलणारे सर आज एवढे गंभीर का आहेत? काही प्रॉब्लेम आहे का सर? त्यांनी विचारलं. मी काही चुकीचं विचारलं का? दिवाकरजींनी एकदा दियाकडे कटाक्ष टाकला. नाही रे माधव, ते हळू आवाजात म्हणाले. तू मला शाळेपासून माहीत आहेस. कॉलेजमध्ये किती लोकांसमोर मी तुझं कौतुक केलंय माहीत आहे. तुला हा अधिकार नाही असं मी कधी म्हणेन? मग ते शांतपणे म्हणाले, पण आता दियालाही सगळं माहीत आहे. तिच्याशी बोलून तुला चांगलंच उत्तर देतो. दिवाकर दियाकडे पाहू लागले, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. सर, माधवन पुन्हा म्हणाले, दिया उद्या एका महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहे म्हणाली. मी तिला घेऊन जाऊ का? माधव, दिवाकर लगेच म्हणाले, मला तुझ्यावर विश्वास नाही आहे का? ते हसले. तुझ्यावर विश्वास ठेवून मी तिला तुझ्यासोबत अंतराळातही पाठवेन. जा दोघं. मग ते दियाकडे पाहत गंभीर आवाजात म्हणाले, माधवनचा माझ्यावर जो विश्वास आहे ना, तो तूच जपायचा आहेस. तुमच्या दोघात छोटंसं भांडणही व्हायला नको. हे बोलून दिवाकर तिथे आलेल्या पाहुण्यांशी माधवनची ओळख करून द्यायला निघून गेले. दिया मात्र जागच्या जागी थिजली. दोन्ही हात डोक्यावर ठेवून ती सकाळपासून घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागली. कालपर्यंत कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून दुःख करत होते, आणि आता सगळेजण एकदम रांगेत उभे राहिलेत. एक आदी, एक माधवन सर, उद्या अजून कोण येणार देव जाणे. हे सगळे माझ्या मागे का लागलेत आणि यांना दूर कसं करायचं? या विचाराने तिचं डोकंच फिरायला लागलं. दिया, शरणने हाक मारली. हां दादा, बोला. दिया उठून उभी राहिली. तू पण बस ग, असं म्हणत शरणने तिला स्वतःजवळ बसवलं. काय झालं ग, अशी शांत का बसली आहेस? तो प्रेमाने विचारू लागला. नेहमी भोवऱ्यासारखी फिरत असतेस तू, आज एवढी थकलेली का दिसतेस? दियाने खोल श्वास घेतला. दादा, माधवन सर बाबांशी माझ्याशी लग्नाबद्दल बोलत होते. बस एवढंच? शरण सहज म्हणाला. काय? दिया चकित झाली. तुला आधीपासून माहिती होतं? शरण शांतपणे मान हलवतो. माधवन सर नोकरीला लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबांकडे आले होते. तो म्हणाला, त्याने स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना तू आवडतेस. दियाचे डोळे मोठे झाले. बाबांनीच त्यांना सांगितलं होतं की दीपिकाचं लग्न झाल्यावर याबद्दल बोलू. तोपर्यंत दियाला काही सांगू नकोस. तो पुढे म्हणाला, पण खरंच सांगतो दिया, माधवन खूप चांगला मुलगा आहे. आजपर्यंत त्याने तुला कधी चुकीच्या नजरेनेही पाहिलं नाही. क्षणभर थांबून तो सकाळचा प्रसंग आठवत म्हणाला, आणि आज सकाळी तुझ्या मुलाला घेऊन आली होतीस ना, तो मला पाहिल्यापासूनच आवडलाच नाही. दियाला आधीचा चेहरा आठवला. इकडे बघ. दिया, शरण तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, आपल्या सगळ्यांची इच्छा एवढीच आहे की तू माधवनशी लग्न करून सुखात राहावी. सगळं नीट विचार करून निर्णय घे. माधवन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. मग हलकंसं असत तो म्हणाला, मला तुझ्यावर विश्वास आहे. एवढ्या लहान वयात स्वतःचा बिझनेस सुरू करून यशस्वीपणे चालवतेस तू, त्यामुळे शांतपणे विचार कर. असं म्हणून तो निघून गेला. इतका विचार केला तर डोकंच फुटेल. दियाने स्वतःशीच पुटपुटत विचार थांबवायचा प्रयत्न केला. चल थोडा ब्रेक घेऊया. ती थेट दीपिकाकडे जाऊन बसली. दीपिका तिला पाहताच हसली. मला वाटलं होतं तू माधवनलाच निवडशील, ती चिडवत म्हणाली. पण तू तर त्याहूनही भारी हँडसम मुलगा पकडलाय. त्याचं नाव काय ग? दियाने वैतागून चेहरा वाकवला. नाव काय? झाडाला बांधलेला माकड असं काहीतरी असावं. साई लगेच हसू लागली. अगं अक्का, ही अशीच आहे, ती म्हणाली. त्या दादांचं नाव आदित्य करिकालन शर्मा आहे. का गं असं बोलतेस? दीपिका हसत म्हणाली. त्याच्या डोळ्यात तुझ्यासाठी किती प्रेम दिसत होतं माहीत आहे. वाटत होतं सोडलं तर आत्ताच तो उचलून घेऊन जाईल.
साई हसत म्हणाली. ताई, तो आधीच हिला उचलून घेऊन गेला होता. काय? दीपिका आश्चर्याने विचारताच. काही नाही, दिया घाईघाईने म्हणाली. साई काहीतरी उगाच बोलतेय. मग साईकडे वळून हळू आवाजात म्हणाली, तोंड बंद ठेव. साई लगेच शांत झाली. दीपिका मात्र स्वप्नाळूपणे म्हणाली, माझा नवरा पण माझ्यावर एवढं प्रेम करेल का माहीत नाही, पण त्याने तुझ्यासाठी इतक्या दुरून येऊन सगळ्यांसमोर किती धाडसाने बोलला. तुम्ही दोघं खरंच छान जोडी दिसता, बरोबर ना? साई लगेच हसली. ताई, दिया नाटकीय चेहरा करत म्हणाली, तू अजून सासरी सुद्धा गेली नाहीस आणि आधीच मला पाठवायची तयारी करतेस. मी अजून लग्न करणार नाही. दीपिका लगेच मिश्किलपणे म्हणाली, तू नाही करणार, पण तुझ्या त्या माणसाचा वेग पाहता माझ्या आधी तूच पोट पुढे काढून उभी असशील. दिया खांदे उडवत म्हणाली, ते पण बघूया. इतक्यात दीपिकाच्या मैत्रिणींनी तिला बोलावलं आणि ती तिथून निघून गेली. साई आणि दिया गप्पा मारत उभ्या होत्या. इतक्यात दियाच्या नजरेस माधवन पडले. अगं, ती घाबरत म्हणाली. पटकन साईच्या मागे जाऊन लपली. काय झालं? साईने विचारलं. माधवन सर येत आहेत, दिया कुजबुजली. त्यांच्या नजरेत पडले ना तर उद्या किती वाजता यायचं ते विचारतील, म्हणून लपले. साई हसत तिच्यासमोर उभी राहिली. ठीक आहे, मी कव्हर करते. माधवन जवळ आले. तुझे फ्रेंड्स कुठे आहेत? त्यांनी साईला विचारलं. साई लगेच भुया उंचवत म्हणाली, का? मी दिसत नाही का तुम्हाला? की माझ्याशी काही बोलायचंच नाही? तसं नाही. तर आजच्या आपल्या या भागात एवढंच. आदित्य, माधवन सर आणि दिया या तिघांच्या लव्ह ट्रँगलमध्ये पुढे काय वळण घेतं आणि दिवाकरजी आणि दिया मिळून काय निर्णय घेतात हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तुम्हाला काय वाटतं, दियाने माधवन सरांना निवडायला हवं की आदिला? हे मला कमेंट करून नक्की सांगा.